तरी महत्त्वाच्या बातम्या लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलेल्या अरविंद केजरीवाल यांना परत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत। मात्र आता किरण बेदी यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे। त्याला अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दर्शवलाय। याकूब मेमनच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। याकूब मेमनचा दयेचा अर्ज 10 दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींनी फेटाळला होता। याकूबची याचिका आता घटनापीठाकडे विचारार्थ पाठवण्यात आली आहे। या याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी व्हावी का यावर आता घटनापीठ निर्णय देणार आहे। नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी एसटीतून प्रवास केला। राज्यमंत्र्यांच्या या प्रवासानं प्रवाशांचा प्रवास नेहमीपेक्षा बराच सुखाचा झाला। रत्नागिरी ते पाली असा प्रवास उदय सामंत यांनी केला। प्रवासात पालकमंत्र्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या। ठाणे महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमधले मेडिकल स्टोअर गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे। त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। मात्र टेंडर प्रक्रियेमुळे हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण महापालिकेनं दिलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।